आईस हॉरर स्पॉट आईशाईला. कालचा व्लॉग जिथे संपला होता तिथूनच आजचा प्रवास सुरू होतो. लोणावळामध्ये एक अशा विलामध्ये आम्ही पोचलो जिथे उभी होती एक फेमस हॉन्टेड रोल्स रॉयल्स. लोक म्हणतात की या गाडीसोबत काही अजीब गोष्टी घडल्या आहेत आणि तिथं पोचल्यावरती आमच्यासोबत पण काही असं झालं याची आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती. आणि शेवटी मिसिंग लिंक ब्रिज वरून दिसणारा खंडाळा घाटचा जबरदस्त व्ह्यू एकदम सिनेमॅटिक होता. तर मग तयार राहा, कारण आजचा व्लॉगमध्ये आहे हॉरर, फन, सस्पेन्स आणि ॲडव्हेंचरचा परफेक्ट कॉम्बो. चला मग सुरू करूया आजचा पार्ट 2. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आज अशा अवस्थेत येण्याचं एक वेगळं कारण आहे. आजचा ब्लॉग आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं की काय सिरियस आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही जस्ट इमॅजिन नव्हतं केलं की तिथे जाणार आणि आमच्यासोबत अशी गोष्ट होऊ शकते. तो एक भयानक एक्सपिरियन्स होता आमच्यासोबतचा. वाटलं नव्हतं असं होईल आणि कधी तिथे जाऊन येऊ. आम्ही त्या रूटनी जाणार होतो, बट तिथे थांबून तिथे जाणं, आयशा विलामध्ये जाणं हे आम्ही ठरवलं नव्हतंच. अरे पण आम्ही तिथे गेलो. तुम्ही ज्या कालच्या ब्लॉगमध्ये मी टाकलं फक्त एकविरा आईचं दर्शन टाकलं, हा एक स्पेसिफिक ब्लॉग वेगळा बनवला कारण का ह्याच्यामध्ये थोडंसं दाखवलं की लेंदी जास्त होऊन ते मिक्सअप नको व्हायला. सो आजचा ब्लॉग टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलंय. तो पुढे बघा, कंटिन्यू बघा, ज्याच्याबद्दल मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्यासोबत काय तिथे घडलं किंवा बाकीची लोक तिथे होती त्यांना काय वाटलं आणि तिथलं थोडंसं वातावरण किंवा तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे की पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आमच्यामध्ये कुणाला निगेटिव्ह वाटलं, कुणाला पॉझिटिव्ह वाटलं, कुणाचे काय रिव्ह्यू आहेत, ते मी सर्व आजच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे क्लिअर केलेत. सो थोडंसं एकदम डिटेल इन्फॉर्मेशन नाही आहे त्या विलाबद्दल, बट शॉर्टमध्ये डिटेल्स तुम्हाला मी शेअर करतोय. आणि त्याच्यासोबतच थोडंसं खंडाळा घाटात आम्ही थांबलेलो, तो क्लिप्स आणि एक सुनील वॅक्स म्युझियम आणि हॉरर हाऊस. मेन म्हणजे आम्हाला हॉरर हाऊसला जास्त मजा आली, तिथं आतमध्ये शूट नव्हतं, बट त्या ज्या क्लिप्स आहेत ना त्या एकत्र नको व्हायला म्हणून ह्या व्हिडिओमध्ये केलं की एक फन आणि एक तो हॉरर विला. सो त्या दोन्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. सो बघा, एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा ते तुम्हाला कसं वाटतं. मी आलोय हॉरर हाऊसला, 4 जण आलोय आणि जायचं आता हॉरर हाऊसचा बेत आहे. उठं झाली तिकीट वगैरे काढायचं आहे. वॅक्स म्युझियम पण आहे, वॅक्स म्युझियम जाणार ना माहिती, बट इथं तर नक्की जायचं आहे. तर बघूया तिकीटचं कसं काय. 4 तिकीट शर्मा भियायचं ना? नाही बघा ना, मला तर थोडंसं धाकधूक वाटायला लागले. धाकधूक वाटणार, वाटायला हवीच. क्या हुआ तेरे को क्या हुआ? ये दोनों गिरे थे. हे दोघं जण कसे पडले? अरे हिचं ना, हिचं मला काहीतरी लागलं असं हार्टबीट हो ह्याची पण आहे तुझी हार्टबीट. आता पडला हा पडला भाई. व्हिडिओ आतमध्ये बनवायला पाहिजे होती. हा शर्मा, व्हिडिओ आतमध्ये पाहिजे होती. हा पडला तो. हा वॅक्स मध्ये. अरे ही काय घाबरत होती, डेंजर लेवल. त्या भूतांच्या आवाजपेक्षा हिजाच वाढवण्याचा आवाज येत होता. अरे बसलास ना तू, नमस्कार केला या दोघांनी, नमस्कार केला तो मी बघत लागला. हे परत जाऊया मजा येईल. नाही तू घाबरणार. एकदा जाऊन सुद्धा घाबरलाय. हा वॅक्स कौन सा अच्छा लगा वो बता, हॉरर हाऊस की वॅक्स म्युझियम? हॉरर हाऊस. हा जो पडला ना आणि ही जी पार्टी होती, मी बघून एवढा हसत होतो ना सर्व. नेक्स्ट लेवल एक्सेप्ट केलं. तू पडलं, तो हा पडला भाई, तो पडला हॉरर हाऊसला पडला. आमचा हॉरर हाऊस वगैरे झालाय. आता लोणावळा संपून आता आम्ही जाणार आहे लोणावळ्याच्या घाटात, बरोबर ना? खंडाळा घाटात जायचं ना. चलो, तो खंडाला घाट में रुकने को नहीं मिलेगा ना, इसलिए खंडाला घाट में रुकने का भी है ना गाइस. चलो, मोस्ट हॉन्टेड विला इन लोणावळा, आयशा विला. एवढा हॉरर बघून आले, अजून पण घाबरतेस तू दिवसाची? करण तेरे को डर लग रहा है? अभी तो गिरा था तो उधर हॉरर हाउस में. अरे स्टिक गाड़ी में, वो बैग में रहेगी, निकल ना.
हम लोग जाएंगे आयशा विला के नजदीक। हाँ शर्मा ये ले, कौन खींच रहा है? आयशा विला ले तू ले। नहीं ले लूँ। आयशा विला, आयशा विला। पाउल रख के ध्यान से पाउल रखना अंदर। मर्सिडीज मर्सिडीज का हालत बघ झाले। डर के आगे माउंटेन जिओ, रॉल्स रॉयल्स। अरे देख तिकडे नाव बघ आहे आयशा विला म्हणून। हे थांब थांब, पर उसका वो नहीं दिख रहा है बाहर। सीट तर कवर आहेत ना हे? बघ ही बघ। भाई वायरिंग बिअरिंग बघ कशी आहे। हाँ? ये वो कहाँ है? शर्मा है वो। शर्मा इधर तो आ। क्या डर रहा है? पैसा खोलेगा ये? क्या खोलना है तेरे को कुछ? आयशा विला। हाँ अजून काय जायचं? शर्मा कुठे? बघू तरी. तो का पाठी थांबलाय? टायर की साइज देख, कौन सा टायर है कंपनी का? टायर देख ले कौन सा इन कंपनी को कांटेक्ट कर ले। गाड़ी इधर पड़ी। टीवी कौन सा है भाई? ये बाथरूम का इधर पड़ा है अंदर, ये क्या है? ऊपर से कैसे पड़ गया रे? पर जाना है अंदर? हाँ, बघू तरी. अबे तो सुकलेला आहे. करण का मानना है इसका। तेरे को जाना मत जा। मत जा। डेली पार करेगा। नहीं नहीं अभी घर चल, सपने में आएंगे तेरे को। स्टे करेंगे कि एक रात? ऊपर भी. हाँ आतमधूनच जायचं आहे। बिल्डिंग ना। हाँ सीढ़ी वीढ़ी चढ़ने के बाद सीढ़ी गिर गया तो बहुत कम लोग कहेंगे किसी ने गिरा दिया। बोलेंगे आयशा ने गिरा है। राऊंड हे करू ना आतून फक्त हलवा. काय राऊंड मारणार? ये स्टिक बढ़ाएगी ऐसी। जा तू जा क्या लागे लागे लागे. कोई पी के बैठा उठ के करके गाड़ी ऊपर ना जाए तो बदू लेन पड़ेगा। स्टेप्स थी स्टिक तो बहुत बड़ी हुई ऊपर से ए वर नको जाऊ. गाडी आपण नको जाऊ. काही जायचं विलय तुझा बेड होता हा. नॉनसेन्स. ते आणून ठेवले लोकांनी. अरे म्हणजे इथं कोणतरी येऊन झोपलाय काय? भाई ये देख दारू की बोतल, तो पानी की बोतल इधर स्टे तो की है। स्टे ने बडवाइजर है क्या ये? हाँ देखो ये क्या है? वही है कार्लसबर्ग है भाई. बाथरूम बघतायत एवढा महल मध्ये येऊन बाथरूम बघतायत. मतलब यहाँ कोई भूत नहीं है, यहाँ दारू पीते लोग आते रहते हैं। हाँ शायद से उन लोग को उठा लिया होगा तो कैसे पता चलेगा? बाथरूम में रिस्क नहीं चलेगा। गाइस यही है, गाइस यही है आयशा विला। हम लोग अंदर जाके आ गए। आयशा विला जे काय असेल ते इथं कसं काय तेरे को इसको नेगेटिव एनर्जी फील हुआ? हो सिरियस जे काय असेल ते इथं बघून जाऊया बस. अरे महादेव भाई मला हे नाही समजलं शर्मा अजून ह्याच्यात बाथरूमचं हे कसं काय टाकलं? हे उठा ना शर्मा भाई, ये गाड़ी की वजह से मत 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 गाड़ी से गाड़ी में डिस्कस करेंगे गाड़ी कैसे. बाय बाय रोज. पाऊस पडल्यानंतरचा लोणावळ्याचा व्ह्यू बघा भाई, काय वाटतं यार. ऊन पडलाय, पूर्ण रस्ता ओलाय आणि जो ढगांचं वातावरण जे झालंय काय एक नेक्स्ट लेवल वाटतंय. नेक्स्ट लेवल. आता थोड्या वेळात घाटामध्ये पोचू तेव्हाचा व्ह्यू जो दाखवू आम्ही तुम्हाला ना तो अजून नेक्स्ट लेवल असेल. ट्रेनची पटरी इकडे आणि हा व्ह्यू नेक्स्ट लेवल. रोड गाड़ी किती थांबले ते बघ. तिकडे नाही थांबायचं, त्याच्या मागे पाठी समजा. हा इकडे पाठवून तो पूर्ण खंडाला घाटाचा व्ह्यू भेटेल आपल्याला. करण कुठे आहे? ओ इधर रुक, फोटो भी आएगा. मिसिंग कनेक्टिंग लिंक रोड है. कनेक्टिंग लिंक रोड है ना जैसे ट्रेन जा रहा था उसके इधर से. हाँ ये इधर से. नाही आता आपण तिकडे पण थांबणार आहे ना तिथे. तिकडे थांबायचं आहे.
हा त्या डोंगराच्या मध्ये. हा तिकडेच व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू. गाईज आम्ही पुन्हा एकदा एक स्टॉप घेतलाय चांगल्या प्रकारचा. इथे संडे राईडला रायडर्स येतात अशा ठिकाणी आम्ही खंडाला स्पॉटवरती. आणि हा जो व्ह्यू आहे हा खंडाला घाटचा स्पॉटचा पूर्ण व्ह्यू आहे. हा मुंबई एक्सप्रेस गोवा हायवे आणि इकडूनच खालून जाऊन मिसिंग लिंक तिकडे कनेक्ट होतो. आय थिंक सो तो रूट आहे तो. मी अजून गेलो नाही त्याच्यामुळे काय आपल्याला माहिती नाही. आणि फक्त बघितला लांबून मग अशी दाखवला ते तुम्हाला. ही सिटी आहे आणि इकडे आता आम्ही हे चहा बन बसका करून काय वगैरे खाणार आहे ते आम्ही. असं आहे मस्त आहे. पण हा जो पाऊस पडल्यानंतरचा जो व्ह्यू आहे ना भाई, खतरनाक वाटतोय भावना. बसून राहण्यापेक्षा ना असं कधीतरी प्लॅन करून मित्रांसोबत वगैरे फिरणं ना एक वेगळीच मजा असते. कधीतरी नाही यावे माणसं प्लॅन करतात आणि मग या टायमाला टांग देतात. काय रे शर्मा, काय बोललास काय बोललास काय बोललास? आम्हाला चालू आहे. पण मी काय बोलतोय, असा व्ह्यूज भेटण्यासाठी पावसाळ्यात निघणं बाहेर गरजेचं आहे. आता पावसाळ्यात तर तेव्हा तर वेगवेगळे नजारे भेटतील. कारण नका देऊ, बाहेर पडा. व्यू बघा तुम्ही, व्यू बघा आणि हा करण बघा. देख लो भाई, देख लो कितने लोग ऐसे रुके हो इधर संडे की मजा लेने के लिए. इधर से मिसिंग लिंक रोड बघायला आणि थोडंसं मिसिंग लिंक कनेक्टिंग लिंक बस. हा ते बघण्यासाठी लोक जास्तीत जास्त आलेले आहेत. आणि संडेचा इव्हिनिंगची इकडे अशी गर्दीच असते. लोक येतात पुण्याची, जवळपासची, खोपोळी वगैरे अशी जी पब्लिक असते ती येते. आणि आता तसं पण मे महिना आहे, बोलू शकतो ना की पब्लिक येतेच. सो ती गर्दी आहे ह्या रूटला. हा तो या साईडने गाडी चालवतो थोडीशी सावकाश. अरे उंट, राजस्थान वाला उंट इधर आ गया. ओ भाई केम सो गुजराती और केमसा केम सा ने केम छो बोला भाई. वो गुजराती है वो. हाँ तो क्या बोलते हैं? खम्मा गणी. खम्मा गणी. ओके खम्मा गणी. चलो अपन लोग को निकलेंगे घर के लिए. ओ ये सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सोबत या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.